नमस्कार विद्यार्थी मित्र हो. स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण भूगोल या विषयातील स्थान विस्तार हा पाठ अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला भूगोलचा अभ्यास करण्यासाठी काही गोष्टी समजून घ्यायच्या आहे की आपण बघा सुरुवातीपासून इयत्ता 6वी पासून भूगोलचा अभ्यास करतोय. सुरुवातीला यात सामाजिक शास्त्राचा अभ्यासक्रमात आपण भूगोल विषयाचा अभ्यास करत आहोत. आता पृथ्वीच्या 4 आवरणासंबंधी विविध संकल्पना, प्रक्रिया व घटक यांची आपल्याला तोंडओळख झालेली आहे. मानवी वस्त्यांचा विकास कसा होतो, मानव त्यांच्या उपजीविकेचे नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर कशा प्रकारे करतो, कच्च्या मालाचे रूपांतर उपयुक्त पक्क्या मालात कशा प्रकारे केले जाते, ही उत्पादनं स्थानिक तसेच जागतिक बाजारपेठेत कशा प्रकारे विक्रीसाठी पाठवली जातात इत्यादींचा अभ्यास आपल्याला या वर्षीच्या पाठ्यक्रमात करायचा आहे. आता आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल, या वर्षीचा अभ्यास करताना आपण 2 देशाचा अभ्यास करणार आहोत. म्हणजेच पर्यावरणातील साधनसंपत्तीची अमर्याद वापर करण्याचे दुष्परिणामही आपण विचारात घेतलेले आहे. बघा, या पृथ्वीवर पर्यावरण हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि याच्या साधनसंपत्तीचा अमर्याद वापर मानवाकडून हल्ली व्हायला लागला आणि झालेल्या या अमर्याद वापरामुळं मानवाला त्याचे दुष्परिणामही भोगावे लागत आहे. आता भूगोल विषय आपल्या सर्वांना अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी आपल्याला पुढील काही क्षमता आत्मसात कराव्या लागेल. बघा, भूगोल समजण्यासाठी सर्वात महत्त्वाचा सर्वात पहिला भाग म्हणजे निरीक्षण क्षमता भूगोल अभ्यासकाच्या अंगी असणं अत्यंत गरजेचे. बघा, आम्ही नेहमी अगदी सकाळी गुड मॉर्निंग पासून तर रात्रीच्या गुड नाईट पर्यंत प्रत्येक ठिकाणी निरीक्षण करत असतो आणि हे निरीक्षण आपल्याला भूगोलाच्या संदर्भात सुद्धा करता येणं अत्यंत गरजेचं आहे. जसं की आपण जर शाळेत आलो, शाळेत रांगेत उभं राहिलो तर आपण पीटी सर काय सूचना देत आहेत त्याचं निरीक्षण करत असतो. सर्वांना कशा पद्धतीने उभं राहायचं सांगितलं त्या संदर्भात निरीक्षण करतोय आणि हेच निरीक्षण आपल्याला भूगोलात करायचंय. फॉर एक्झाम्पल, आपण पहिला पाठ अभ्यासताना आपण लक्षात घेतलंय की मॅडम जेव्हा आपल्याला क्षेत्रभेटीत जात असताना प्रत्येक ठिकाणी मॅडमना आपल्याला कुठलीही गोष्ट निरीक्षण करायची सांगितली. निरीक्षण करणे म्हणजे काय की आपण जे पाहतोय त्याचा चौकोस दृष्टीनं विचार करणे, जे आपल्याला आपल्या डोळ्यानं दिसतंय त्याचा आपल्याला अभ्यासात कशा पद्धतीनं उपयोग होईल, कशा पद्धतीनं वापर होईल, या सर्व बाबी आपल्याला निरीक्षणामध्ये लक्षात येतात. त्यानंतर दुसरा जो भाग आहे, दुसरा जो विषय आहे तो म्हणजे वर्गीकरण. वर्गीकरण मीन्स बायफर्गेशन. वर्गीकरण मीन्स आपल्याला कुठल्याही गोष्टीचं बायफर्गेशन करता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आपल्याला जर व्यवसाय आपल्या समोर सांगितलं तर आपल्याला त्याच्यात प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय, तृतीयक व्यवसाय या संदर्भातला आपल्याला मग प्राथमिक व्यवसाय कोणते, द्वितीयक व्यवसाय कोणते, तृतीयक व्यवसाय कोणतं याचं वर्गीकरण करता आलं पाहिजे. किंवा वन आपल्या समोर सगळे सांगितले, मग याच्यात सदाहरित वन कोणते, पानझडी वन कोणते, काटेरी झुडपी वनं कोणती, समुद्रकाठची वनं कोणती, विषुववृत्तीय वनं कोणती, या सगळ्यांचं आपल्याला वर्गीकरण करता येणं अत्यंत गरजेचं आहे. भूगोल अभ्यासकाच्या अंगी हा सर्वात महत्त्वाचा गुण आहे की त्याला आपल्या अभ्यासातील प्रत्येक गोष्टीचं वर्गीकरण करता आलं पाहिजे. त्यानंतर तिसरा जो भाग आहे तो म्हणजे फरक करणे. बघा, आपण नेहमी फरक करत असतो आणि या स्वरूपाचा फरक आपल्याला सातत्यानं करता आला पाहिजे आणि हा जो फरक आहे हा फरक आपण प्रत्येक ठिकाणी करतोय, प्रत्येक कामामध्ये करत असतोय. घरात 2 भाऊ असेल तर ते आपल्या कपडे घेण्यामध्ये किंवा आपल्या कामामध्ये कायम फरक करत असतोय आणि हे आपल्याला 2 मित्रात असेल, 2 मैत्रिणीत असेल, हा फरक आपण दैनंदिन व्यवहारात चांगल्या पद्धतीनं करू शकतो. तेच आपल्याला ज्यावेळेस आपण 2 देशाचा अभ्यास करू, भारतात काय आहे, ब्राझीलमध्ये काय आहे, या दोन्ही देशाचा आपल्याला फरक करता आला पाहिजे. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे तुलना करणे. तुलना करणं, अगदी आपण मार्केटमध्ये जरी गेलो, साधी मेथीची भाजीची गड्डी घ्यायची तर आपण तिथं सुद्धा तुलना करतोय की नाही?
सांगा बरं मला, करतोय की नाही? मग आता ह्या तुलना करण्याचा आपण जर भाजी घेताना तुलना करतोय, तर भूगोल अभ्यासकाला ही तुलना चांगल्या पद्धतीनं करता आलीच पाहिजे आणि म्हणून तुलना करणे हा एक महत्त्वाचा क्षमता, महत्त्वाचा गुण आपल्याला भूगोल अभ्यासकाच्या अंगी आहे. त्यानंतर महत्त्वाचा भाग म्हणजे आलेख. भूगोल अभ्यासकाला आलेख वाचता आला पाहिजे, तयार करता आला पाहिजे, आलेखाचं विश्लेषण करता आलं पाहिजे. आलेख मीन्स ग्राफ. मग त्यातला कॉलम टाईपचा असो, रेषा आलेख असो, स्तंभालेख असो, पाय टाईपचा आलेख असो, कुठल्याही स्वरूपाचा आलेख भूगोल अभ्यासकाला तयार पण करता आला पाहिजे, तयार केलेल्या भागाचं विश्लेषण पण करता आलं पाहिजे आणि आलेखावर दिलेला जो तक्ता आहे, त्या तक्त्यावरून आलेख बनवता आलं पाहिजे. अशा स्वरूपाचं आलेखाचं नॉलेज, आलेखाचं ज्ञान भूगोल अभ्यासकाच्या अंगी असणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हाच आपण भूगोलचा चांगल्या पद्धतीनं अभ्यास करू शकतो. त्यानंतर पुढचा भाग जर पाहायचं झालं तर त्यात आपल्याला आकृत्या आणि नकाशा यांचं वाचन आपल्याला करता आलं पाहिजे. भूगोल अभ्यासकाला सर्वात महत्त्वाचा गुण जर कोणता असेल तर तो म्हणजे त्याला नकाशाचं पूर्णपणे वाचन करता आलं पाहिजे. कारण भूगोलचा टोटली भाग हा नकाशावर अवलंबून आहे. कुठल्याही स्वरूपाचा मॅप आपल्याला वाचता आला पाहिजे, मॅप फील करता आला पाहिजे, मॅपचं डायरेक्शन दाखवता आलं पाहिजे, मॅपवर सूची तयार करता आली पाहिजे. या सर्व गोष्टी भूगोल अभ्यासकाच्या अंगी असणं अत्यंत गरजेचे आहे. नकाशात जोपर्यंत आपल्याला स्वतःला एक्सप्लेन करता येत नाही, जोपर्यंत आपण नकाशात प्रत्येक गोष्टीचं लोकेशन दाखवू शकत नाही, तोपर्यंत भूगोलाचा अभ्यासच काय कामाचा. कारण भूगोलात सर्वात महत्त्वाचं काम हे नकाशावर अवलंबून आहे आणि नकाशा आपल्याला वाचता यायला पाहिजे आणि त्याचा फील पण करता आला पाहिजे. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे मूल्यमापन. भूगोल अभ्यासकाला प्रत्येक गोष्टीचं मूल्यमापन करता आलं पाहिजे. आता आपण या मागच्या पाठामध्ये पाहिले, क्षेत्रफेट करत असताना क्षेत्रफेटीत आपण जी माती पाहिली, ती माती कोणत्या प्रकारची आहे? आपण जे क्षेत्र पाहिले ते कोणत्या प्रकारचे आहे? आपण वनस्पती पाहिल्या त्या कोणत्या प्रकारच्या आहे? आपण त्यांना कोणत्या कॅटेगरीत ठेवणार, त्यांना किती गुण देणार, या स्वरूपाचं मूल्यमापन आपल्याला भूगोल अभ्यासकाला नेहमी करता आलं पाहिजे. त्यानंतर विश्लेषण. जो भाग आपण अभ्यासतोय त्या भागावर आपल्याला विश्लेषण करता येणं अत्यंत गरजेचं आहे. सपोज सदाहरित वनं आपण बघून आलोय किंवा सदाहरित वनांचा आपण अभ्यास करतोय, तर सदाहरित वनं म्हणजे काय? मग ते किती पाऊस असणाऱ्या ठिकाणी ते येतात, सूर्यप्रकाश कसा लागतो, त्याचबरोबर तिथल्या वनस्पतीची वैशिष्ट्ये काय, या प्रत्येक बारीक बारीक गोष्टीचं आपल्याला विश्लेषण करता येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आपल्या भूगोल अभ्यासकाला विश्लेषण हा सर्वात महत्त्वाचा गुण या ठिकाणी लक्षात येतं. विश्लेषण करता यायलाच पाहिजे आणि तुम्ही करता बघा. साधा आता काल परवा जर तुम्ही छावा पाहून आले असेल, तर त्या चित्रपटाचं विश्लेषण तुम्ही करताय. ते समोरच्या मित्राचं काय त्यात कॅरेक्टर होते, काय त्यात मारामारी होती, काय व्हॉटएव्हर जे काही तुम्ही पाहिलं, त्या पाहण्याचं जे काही आपण एक्सप्लेनेशन, जे काही स्पष्टीकरण देतोय, ते आपल्याला भूगोलात सुद्धा झालेल्या गोष्टीचं, पाहिलेल्या गोष्टीचं करता आलं पाहिजे आणि त्यासाठीच विश्लेषण म्हणताय. त्यानंतर निष्कर्ष. पुढचा भाग निष्कर्ष. बघा, भूगोल अभ्यासकाला त्यांनी पाहिलेल्या, त्यांनी केलेल्या भागावर निष्कर्ष काढता आला पाहिजे. सपोज बघा, आता आपण मागच्या पाठामध्ये अभ्यासलंय की ज्यावेळेस शिक्षकांना ते विद्यार्थी सांगतायत की आता गाडी उताराच्या दिशेनं चालली का, हे कशातून त्यांना कळालंय? त्यांच्या निरीक्षणातून त्यांनी काढलेला निष्कर्ष होता तो, की त्यांची जशी गाडी उताराला चालली तसं आपलं पूर्ण शरीर पुढं झोकल्यासारखं झालंय आणि पुढं झोकतंय, तर त्याच्यावरून त्यांना कळालंय की गाडी आता उताराकडे चालली का, हा त्यांनी काढलेला निष्कर्ष. जसं ते शिटावर पाठीमागं पूर्ण आपला झोक जातोय असं जेव्हा लक्षात आलंय, तेव्हा त्यांनी त्याच्यावर निष्कर्ष काढलाय, गाडी आता चढावर चालली का. म्हणजे बघा, या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला भूगोल अभ्यासकाला निष्कर्ष काढता आला पाहिजे. ज्या पद्धतीनं आपण जे अभ्यास करतोय त्याच्यावर आपल्याला आपलं कन्क्लुजन देता येणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा भाग जर पाहायचा म्हटलं तर ते पुढचं म्हणजे सादरीकरण. बघा, भूगोल अभ्यासकाला आपण जे काही काम करतो त्या कामाचं सादरीकरण करणं अत्यंत गरजेचं आहे. सादरीकरण त्याला करता आलं पाहिजे.
सपोज त्यांनी जर प्राकृतिक रचना आणि जलप्रणालीच्यावर काही बोलायचं झालं तर त्याला प्राकृतिक रचना भारतामध्ये कशा पद्धतीनं 5 प्राकृतिक रचना आहे, मग हिमालयाचा भाग कुठपासून आहे, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश कुठपासून आहे, द्वीपकल्प कुठपासून आहे, किनारपट्टीचा प्रदेश आणि द्वीपसमूह, या प्रत्येक गोष्टीचं सादरीकरण, प्रेझेंटेशन खूप इम्पॉर्टंट आहे आणि भूगोल अभ्यासकाला प्रत्येक गोष्टीचं प्रेझेंटेशन करता येणं. जसं की आता आपण मागच्या पाठामध्ये पाहिलंय, क्षेत्र भेटीला जाऊन आलोय. क्षेत्र भेटीला जाऊन आल्यावर त्याचा अहवाल प्रेझेंट करणं हा भूगोल अभ्यासकाला जमलाच पाहिजे आणि त्याचं सादरीकरण हे करणं त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणून भूगोल अभ्यासकाच्या अंगी सादरीकरण सादरीकरण हा गुण असणं अत्यंत गरजेचं आहे. सादरीकरण भूगोल अभ्यासकाच्या अंगी असणंच गरजेचं. त्यानंतर हा शेवटचा भाग म्हणजे चिकित्सक विचार. भूगोल अभ्यासकाच्या अंगी कुठल्याही गोष्टीचा, कुठल्याही बाबीचा त्याला एकदम चौफेर चिकित्सक अभ्यास करताच आला पाहिजे. का, कसे, कुठे, केव्हा या सगळ्या प्रश्नाची उत्तरं त्याला शोधता आली पाहिजे. माती काळी आहे, तर का काळी आहे? इथं खुरट्या वनस्पती आहे, तर का आहे? इथं मग पाऊस कसा असेल? इथं हवामान कसं असेल? इथली जमीन कशी असेल? म्हणून इथं या स्वरूपाच्या वनस्पती येतात का? या प्रत्येक बाबीचा भूगोल अभ्यासकाला एकदम चिकित्सक अभ्यास, चिकित्सक विचार प्रत्येक पॉइंटवर, प्रत्येक मुद्द्यावर भूगोल अभ्यासकाला तो आला पाहिजे आणि मग म्हणून अशा स्वरूपाचं निरीक्षण, बघा निरीक्षण, वर्गीकरण, फरक, तुलना, आलेख, आकृत्या आणि नकाशा यांचे वाचन, मूल्यमापन, विश्लेषण, निष्कर्ष, सादरीकरण आणि चिकित्सक विचार अशा स्वरूपाचे हे सर्व महत्त्वाचे भाग भूगोल अभ्यासकाच्या अंगी असणं अत्यंत गरजेचे. भूगोल अभ्यासकाच्या अंगी ह्या क्षमता जर विकसित झाल्या तर त्याचा पूर्ण अभ्यास हा चांगल्या रीतीने होऊ शकतो. म्हणून भूगोल अभ्यास करताना आपल्या प्रत्येकाच्या अंगी या विविध क्षमता असणं अत्यंत गरजेचे आहे. बरोबर की या सगळ्या क्षमताच्या माध्यमातून आपण भूगोलचा चांगला अभ्यास करू शकतो. त्या क्षमता कोणकोणत्या पुन्हा एकदा सांगतो मी. निरीक्षण, वर्गीकरण, फरक, तुलना, आलेख, आकृत्या आणि नकाशा यांचे वाचन, मूल्यमापन, विश्लेषण, निष्कर्ष, सादरीकरण आणि चिकित्सक विचार या सर्व क्षमता भूगोल अभ्यासकाच्या अंगी असणं अत्यंत महत्त्वाचे आहे आणि या क्षमता आत्मसात करण्यासाठी आपण आतापर्यंत शिकलेल्या भौगोलिक संकल्पना व त्या प्रक्रियेचा उपयोग प्रदेशांच्या अभ्यासात करून अपेक्षित अध्ययन क्षमतापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यातून आपल्याला भूगोलाचं ज्ञानाचे उपयोजन करता येऊ शकते. या इयत्तेत आपण असा अभ्यास 2 देशाच्या संदर्भात करणार आहोत आणि इयत्ता 10वीला आपण हा जो अभ्यास करणार आहोत ते 2 देशाच्या संदर्भात आहे. एक देश म्हणजे आपण ज्या देशात राहतो तो म्हणजे भारत देश आणि दुसरा देश आपल्याच तोडीमोडीचा, आपल्याच सारखा, आपल्याच सर्व बाबी आपल्या देशात ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने असणारा ब्राझील देश याचा आपण अभ्यास करणार आहोत. यावर्षी आतापर्यंत शिकलेल्या विविध संकल्पनांची उजळणी आपण करणार आहोत. हा अभ्यास तुम्हाला भूगोलचे सखोल ज्ञान प्राप्त करण्यास व त्याच्या उपयोजनासाठी मदत करेल. त्याचबरोबर विविध नैसर्गिक व मानवी घटना समजण्यासाठी उपयुक्त ठरेल आणि भूगोल अभ्यासामध्ये आपल्याला भारताबरोबर एक चांगल्या आणि अशा महत्त्वपूर्ण देशाचा पण आपल्याला अभ्यास या ठिकाणी करायला भेटणार आहे. आपल्या देशाचं स्थान विस्तार कसं आहे, आपल्या देशाची प्राकृतिक रचना कशी आहे, आपल्या देशात हवामान कसं आहे, आपल्या देशात नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी यांच्या कशा पद्धतीने विचार आहे, आपल्या देशातील लोकसंख्या या घटकावर कशा पद्धतीने विचार केला जातो, आपल्या देशात असणाऱ्या मानवी वस्त्या, आपल्या देशात असणारे उद्योग व्यवसाय आणि पर्यटन, वाहतूक, संदेशवहन या सगळ्या बाबतीमध्ये आपण भारताबरोबरच ब्राझीलमध्ये कशा पद्धतीने या सर्व बाबी चालतात या सगळ्यांचा डिटेल स्वरूपात या पाठ्यक्रमामध्ये, या अभ्यासक्रमामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. आणि तुम्हाला मी यासाठी ह्या सगळ्या गोष्टी अगोदर सांगितल्या की तुम्हाला तुलना करता आली पाहिजे, तुम्हाला निरीक्षण करता आलं पाहिजे, तुम्हाला फरक करता आला पाहिजे, तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर सादरीकरण करता आलं पाहिजे, तुम्हाला प्रत्येक बाबीचा चिकित्सक विचार करता आला पाहिजे. या सर्व बाबीसाठी तुम्हाला या सर्व गोष्टी सुरुवातीला सांगितल्या. भौगोलिक संकल्पनाचं उपयोजन करून या प्रदेशाचा अभ्यास केल्याने प्रादेशिक
या प्रदेशातील प्राकृतिक परिस्थितीची चांगली जाण आपल्याला होते. प्रदेशातील लोकांशी परिस्थितीशी जुळून कशा पद्धतीने घेतले जाते हे समजतं. कारण की बघा ज्या पद्धतीने परिस्थिती त्या पद्धतीने माणूस बनत असतो. जसं आपण राजस्थानचा विचार केलाय की तिकडे पाणीच पडत नाही, तर तिथल्या वनस्पतींनी परिस्थितीशी जुळून घेतलेलं आहे. तिथं मग छोट्या-छोट्या अगदी खुरट्या-खुरट्या वनस्पती त्या ठिकाणी आढळतात. म्हणजे ज्या ठिकाणी जशी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीला अनुसरून या सर्व बाबी आपल्याला बघायला मिळतात. परिस्थिती जुळवून घेतल्या जातात ते समजतं. संसाधनाच्या अतिवापरामुळे निर्माण होणाऱ्या समस्या कळतात. पर्यावरणाच्या ऱ्हासाचा व त्यावरील उपाययोजना कशा पद्धतीने करायच्या त्या गोष्टी समजतात. प्रत्येक घटनेचा कल लक्षात येतोय. तुम्हाला त्याबद्दलची प्रक्रिया समजून घेता येईल आणि भविष्यात काय होईल याचा अंदाज करता येईल. बघा हे जर असंच चालू राहिलं, तर भविष्यात कशा पद्धतीनं आपण या गोष्टीचा अंदाज घेऊ शकतो. बघा पाणी कमी-कमी होत चाललंय, याचं आपण ज्वलंत उदाहरण पाहिलंय. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामध्ये पाणी पूर्णतः संपलेलं आहे आणि तिथल्या प्रशासकाने हात वर करून सांगितलंय, "तुम्हाला ज्या ठिकाणी स्थलांतरित व्हायचंय, त्या ठिकाणी आपण स्थलांतरित होऊ शकतात. आम्ही तुम्हाला पाणी पुरवण्यासाठी कॅपेबल नाही आहोत. तुम्ही तुमची सोय करू शकतात." अशा स्वरूपाचं सर्व नागरिकांना त्या देशाकडूनच आव्हान करण्यात आलं. तर कुठल्या गोष्टीच्या अतिवापरामुळं काय होईल हे आपण सांगू शकत नाही. म्हणून नैसर्गिक दुर्घटना असेल, आपत्ती असेल, त्यांना अधिक सक्षमपणे तोंड देता येईल. शिवाय प्रादेशिक असमतोल याची कारणं लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना करणे शक्य होईल. अशा स्वरूपाचा विचार आपल्याला याच्यात करायचा जसं की जंगलतोड होती, तर या जंगलतोडीमुळे, वृक्षतोडीमुळे पर्यावरणावर काय परिणाम होतो, त्याचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी उपाययोजनाच्या संदर्भात विचार करायचा आहे. तर अशा स्वरूपाचा आपण या भूगोल या पाठ्यक्रमामध्ये भारत आणि भारतासारखाच असा आणखी एक दुसऱ्या खंडातील देश म्हणजेच ब्राझील याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर इथपर्यंतचा भाग तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा करतो. या पुढचा भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊयात. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.